ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे अर्जुन बघत असतो सायलीकडे आणि आता दोघेही बाहेर थांबलेले असतात बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे ते काहीतरी बघत असतात इकडे तिकडे. तर आता इथे ओळून बघते सायली आणि अर्जुन सुद्धा. तर आता इथे कोणीतरी वाकून बघतं त्या दोघांना. अर्जुन आणि सायलीचं लक्ष जातं त्याच्याकडे. आपला डिसिजन करेक्ट होता असं म्हणतात इथे अर्जुन. आता काही टेन्शन नाही असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन बोलवतो कोणाला तरी बघा प्रेक्षक हो. तर आता ते कोण आहे आम्हाला काय माहित नाही बघा प्रेक्षक हो, कारण त्याचा चेहरा दाखवतच नाहीयेत. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्जुन आणि सायली त्या व्यक्तीला बसवून घेतात आपल्या गाडीमध्ये. तर ती व्यक्ती कोण आहे अजून दाखवलेलंच नाहीये. तर आता इथे गाडी चालवून घेऊन जातात ते. तर आता इथे अर्जुन आणि सायली त्या बाईला घेऊन जातात. तर आता इथे प्रिया आलेली असते बघा प्रेक्षक हो त्या बाईच्या घरी, जिने तिला घेतलेलं असतं विकत. तर आता इथे प्रिया म्हणते, अरे ही बाई आता कुठे तडमडली असं म्हणते आता इथे प्रिया. मी हिला बघायला आले आणि ही स्वतःच पनवेल सोडून गेली की काय असं म्हणते आता इथे प्रिया. ती गेली असेल तर बरंच झालंय आणि ती इथेच असेल तर अर्जुन सायलीने तिला गाठलं असेल तर असं म्हणते ती. कुठे शोधू मी हिला असं म्हणते आता इथे प्रिया. दादा दादा असं म्हणते आता इथे प्रिया आणि एक माणसाला थांबवते ती. दादा असं म्हणते प्रिया, तुम्ही इथेच राहता का असं म्हणते ती. हो समोरच्या खोलीत राहतो असं म्हणते तो. ते घर आहे ना कोपऱ्यावरचं असं म्हणते प्रिया. हा असं म्हणतो तो माणूस. तिथेच्या बाई राहतात ते कुठे ते माहितीये का तुम्हाला असं म्हणते प्रिया. नाही माहिती असं म्हणतात ते. बरं असं म्हणते आता इथे प्रिया, माझ्यासाठी एक छोटं काम कराल, थोडं महत्वाचं आहे म्हणून सांगते असं म्हणते प्रिया. त्या बाई तुम्हाला परत दिसल्या की तुम्ही मला प्लीज लगेच कॉल कराल का असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता तो माणूस काय म्हणतच नाही, प्लीज प्लीज असं म्हणते आता प्रिया आणि विनंती करते त्याला. बरं ठीक आहे असं म्हणतो तो माणूस. नंबर घ्या ना माझा असं म्हणते आता इथे प्रिया. तर द्या असं म्हणतो. तर आता इथे प्रिया नंबर देते त्या माणसाला. 98 असं काय काय नंबर देते बघा प्रेक्षक हो प्रिया. तर आता आठवणीने फोन करा हा, दिसला की लगेच कॉल करा असं म्हणते प्रिया. तर आता प्लीज म्हणते ती. तर आता तो माणूस निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे प्रियाला खूप टेन्शन झालेलं असतं. अर्जुन सायलीने तर त्या बाईला परत गाठलं नसेल ना असं म्हणते आता इथे प्रिया. या असं म्हणतात आता इथे अर्जुन आणि सायली कुणाला तरी. अहो या असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता कसं वाटलं घर असं म्हणतो तो. छान आहे असं म्हणते ती बाई. तर बघा प्रेक्षक हो ती पाकिट मारायला लावत असते ना तीच बाई असते बघा प्रेक्षक हो जिच्याकडे प्रिया राहत असते. तर आता ती म्हणते छान घर आहे, तुम्हाला लागू शकतील अशा सगळ्या गोष्टी मी आधीच ठेवल्यात असं म्हणते आता इथे सायली. तरी तुम्हाला काही लागलं ना तर निसंकोचपणे आम्हाला कॉल करा असं म्हणते आता इथे सायली. आणि काही झालं तरी घरातनं एकट्या बाहेर पडू नका असं म्हणते आता इथे सायली. हे बघा तुमच्या जीवाला धोका असू शकतो म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्ही एकट्या कुठेही बाहेर जाऊ नका असं म्हणतो अर्जुन. थँक्यू, तुम्ही दोघं माझ्यासाठी इतकं करताय असं काही नाही असं म्हणतो अर्जुन. बरं मी तुम्हाला प्रियाबद्दल आय मीन बबलीबद्दल काही अजून आठवलं तर प्लीज मला सांगा असं म्हणतो इथे अर्जुन. येतो असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता चलते असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुन आणि सायली निघतात. थांबा थांबा असं म्हणते आता ती बाई. मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचं असं म्हणते ती बाई. तर आता थांबा थांबा म्हणते ती बाई बघा प्रेक्षक हो. तर आता ती काहीतरी दाखवते अर्जुनला. हे बघा असं म्हणते आता ती बाई. हे तर असं म्हणतात इथे अर्जुन, ही तर पोलिसांची कंप्लेंट आहे. पोलीस कंप्लेंटची कॉपी आहे ही असं म्हणतो अर्जुन. अहो बबली जेव्हा माझ्याकडे होती आणि पळून गेली होती ना तेव्हा वंदना जाधव नावाची बाई तिला शोधत आली होती. तिने ही तक्रार केली असं म्हणते ती बाई. वंदना जाधव कोण आहे असं म्हणतात इथे सायली. वंदना जाधव आहे ना बबलीच्याच वयाचा आणि बबली दिसायला फक्त 1.5 फूट, पण मारामारी करायला लागली ना की अंगात राक्षस यायचा तिच्या. तिला काय व्हायचं समजत नाही, त्याला असं हाणलं ना की तो पांगळाच झाला असं म्हणते आता इथे ती बाई. जागचा हल्लच ना असं म्हणते ती. आणि मग ती वंदना शोधत शोधत माझ्यापर्यंत आली होती, पण तोपर्यंत बबली पळून गेली होती. मग मी तिला काय मदत नाही करू शकले असं म्हणते ती बाई. म्हणून वंदना जाधवकडे FIR केली. नाही मी तिला करायला सांगितले असं म्हणते ती बाई. कसं आहे ना बबली पळून गेली ना तर मला पण तिला शोधायचीच होती. तिच्या आईशी बापाला एवढे पैसे दिले पण सगळे वसूल नाही करून दिले मला बबलीने. मला ते वसूल करून हवे होते असं म्हणते ती बाई. आणि मला पोलिसात तक्रार नव्हती करायची, मला माझीच भीती वाटत होती की मी गोत्यात येईल, म्हणून मी वंदनाला सांगितलं तू तक्रार कर. तर मग ही FIR ची कॉपी तुमच्याकडे कशी असं म्हणतो अर्जुन. नाही कसं आहे माहितीये का, म्हणजे माझी कामं अशी होती ना की त्या खात्यात येण्या जाण्याने ओळखी व्हायच्या माझ्या, त्या ओळखीच्या जोरावर मी हे कॉपी मिळवली असं म्हणते ती बाई. मला वाटलं होतं बबली सापडेल परत येईल, पण तसं काय नाही झालं असं म्हणते ती. फक्त कागद राहिला माझ्याकडे असं म्हणते ती बाई. तर आता इथे वाचतो अर्जुन. तो मुलगा लवकर बरा झाला का असं म्हणते सायली. नाही हो म्हणजे मला माहिती आहे ना तोपर्यंत तरी तो बरा नव्हता. अहो तो जागचा हलायचा पण नाही. वंदनाच्या पोराचं ना भारी नुकसान केलं हो त्या कार्टीनं असं म्हणते आता ती बाई. वंदनाला एवढा राग आहे ना त्या बबलीवर, तुम्हाला सांगतो ती भेटली ना तुम्हाला नक्की मदत करेल असं म्हणते ती बाई. तर आता इथे अर्जुन आणि सायली खुश होतात खूप. तर आता इथे बघा प्रेक्षक रात्र झालेली असते. तर आता इथे सगळेजण डिनर टेबलवर बसलेले असतात. तर आता तिथेच प्रिया पण असते. अस्मिता तर धडचाकट झाल्यावर त्या अर्जुन सायलीला खूप वेळ मिळेल सगळं शोधण्यासाठी, मी घराच्या बाहेर पडूच शकणार नाही असं म्हणते आता इथे प्रिया. अशी काहीतरी शक्कल लढवायला हवी असं म्हणते प्रिया. तेवढ्यातच आता इथे अश्विन येतो. मम्मा डॅड आपण आता काळजी घ्यायची आहे की काही झालं तरी अस्मिता आनंदातच राहायला हवी असं म्हणतात इथे अश्विन. तर आता सगळे म्हणतात हो, कारण तिला टेन्शन आलं तर ते बाळाला स्वतः जाणवेल आणि त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर पण होऊ शकतो. ते आम्हाला कळतंय रे असं म्हणतात इथे प्रताप. पण अस्मिता
ला जे टेन्शन आहे ते आपल्या हातात कुठे असं म्हणतात इथे प्रताप. तिच्या मनस्तापाचं कारण तो माणूस, त्याचं काय करायचं असं म्हणतात इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेजण विचार करत थांबलेले असतात. त्याला सायलीने पाहिलं ना तेव्हा जो काय पळ काढला ना त्याने, त्याच्यानंतर तो इथे आलाच नाही असं म्हणते आता इथे कल्पना. अस्मिता कशी आहे हे विचारायला सुद्धा त्याने एकदाही फोन नाही केला असं म्हणते कल्पना. तो गायबच होईल तर बरं आहे असं म्हणतात इथे प्रताप. परत आपल्याला तोंड दाखवायला आपण येऊ नकोस असं म्हणावं असं म्हणतो. आपण अस्मितासमोर हा विषयच काढूया नको, म्हणजे ह्या गोष्टीचं टेन्शन नको यायला तिला असं म्हणतात इथे अश्विन. आणि आता इथे प्रिया थांबलेली असते बघा प्रेक्षक हो. वंदना जाधव असं म्हणतात इथे सायली. आपल्याला उद्याच पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल असं म्हणतो अर्जुन. या FIR ची डिटेल शोधावी लागेल. पण 20-22 वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टीची आजही डिटेल्स मिळू शकतील असं म्हणते आता इथे सायली. हो असं म्हणतो अर्जुन. इन्स्पेक्टर सावंत रजेवर असतील तरी इन्स्पेक्टर मोरे आहे ते आपल्याला मदत करतील. त्यावेळेला ही केस कुणाकडे होती ती आपल्याला कळेलच असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अर्जुन कॉल करतो. तर आता फोटो काढून घेतो बघा प्रेक्षक हो तो त्या FIR ची. तर आता इथे अर्जुन कॉल केलेला असतो. तर आता चैतन्य कॉल घेतो. हा बोल अर्जुन असं म्हणतो चैतन्य. मी आता तुला एक FIR चा फोटो पाठवलाय तो बघ. त्याचे डिटेल्स तुला काढता येतात का? ते बघ आणि पटकन मला पाठव, नाहीतर उद्या मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बघतो असं म्हणतो अर्जुन. हो मी प्रयत्न करतो असं म्हणतो चैतन्य. पण FIR कुणाची आहे असं म्हणतो तो. वंदना जाधव या बाईबद्दल, आणि तिच्याकडे बबली लोखंडे ची काही इन्फॉर्मेशन असू शकते असं म्हणतो इथे अर्जुन. आणि आपल्याला काही कळून त्या बाईला शोधायला हवं. ऑलराईट असं म्हणतो आता चैतन्य. तर आता इथे सायली घेते बघा प्रेक्षक होतो कॉल. तर आता लाऊडस्पीकर म्हणतो इथे. चैतन्य भाऊजी साक्षीबद्दल किंवा सचिन भाऊजींबद्दल काही कळलं का तुम्हाला असं म्हणते आता इथे सायली. तर चैतन्य टेन्शनमध्ये येतो. म्हणजे तुम्हाला काही कळलंय का असं म्हणते आता इथे सायली. तर अर्जुन खूप घाबरतो. तर आता इथे चैतन्य काही उत्तरच देत नाही. तर आता इथे अर्जुन खोकायचा ड्रामा करतो. तर आता इथे सायली जाऊन त्याच्यासाठी पाणी आणते. तर आता इथे ड्रामा केलं असतं अर्जुनही कळतं चैतन्याला हे काय आहे असं म्हणून आता सायली पाणी पाजवते त्याला. तर आता इथे चैतन्याला कळलं असतं सगळं. असं कसं काय अचानक ठसका लागला तुम्हाला असं म्हणते सायली. अर्जुनला आजकाल असं खूप काही होत असतं सायली वहिनी असं म्हणतो आता इथे चैतन्य. म्हणजे आज ऑफिसमध्ये पण तुमचा घसा खवखवत होता असं म्हणते आता इथे सायली. अगं असं म्हणतो चैतन्य तुला सांगतो हे तर काहीच नाही आहे. त्याचा आजकाल हात थरथरत असतात, घुम फुटतो त्याला, त्याच्या तोंडाची चव जाते. काल तर ऑफिसमध्ये चेअर मधून उठला आणि लगेच खालीच बसला असं म्हणतात इथे चैतन्य. काय असं म्हणते आता इथे सायली. अरे गप बस रे, कसला स्टोरीज बनवतोस तू, थापा मारतोय असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य म्हणतो अरे तुम्हाला ना ही गोष्ट कितीही छोटी वाटली तरी तुम्हाला सांगायला हवी ना असं म्हणते सायली. चला चला असं म्हणते सायली. सायली वहिनी असं म्हणतो चैतन्य. किती पॅनिक होतेस तू असं म्हणतो चैतन्य. अर्जुनने थोडासा ठसका काय लागला, तू लगेच त्याला ब्रोंकायटिस आल्यासारखं रिॲक्ट करतेस. अगं त्याला काहीच झालं नाही असं म्हणतो चैतन्य. मी थोडीशी गंमत केली असं म्हणतो तो. तर आता प्रियाला दाखवले परत. तर आता इथे बोलत असतात अश्विन वगैरे. काय बोलताय ते दाखवत नाही बघा प्रेक्षक. ऑडिओ बंद आहे आणि प्रिया आपला विचार करत बसलेली असते. तर आता ती म्हणते विमल विमल ते काय मला फार रीतीभाती माहित नाहीत ना, तुला विचारते. आता जसं गरोदरपणात डोहाळे जेवण करतात तसं बाळ झाल्यावर पण काहीतरी करत असतील ना असं म्हणते आता इथे प्रिया. हा असं म्हणते आता इथे विमल. तशाही विधी आहेत पण असं म्हणते आता इथे विमल. आहेत तर विधी पण ह्याची चौकशी तुम्ही का करताय असं म्हणते आता इथे विमल. अगं असं काही नाही, अस्मिताचं सगळं नीट व्हावं असं मला वाटतं ना म्हणून विचारते असं म्हणते आता इथे प्रिया. मग बाळ झाल्यावर काय काय करतात असं म्हणते आता इथे प्रिया. तर तेवढ्यातच कॉल येतो आता विमलला. 1 मिनिट आहे फक्त असं म्हणते विमल. तर आता ती कॉल घ्यायला जाते बघा प्रेक्षक. तर आता इथे विमल म्हणते हॅलो. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया काहीतरी करत असते. तर आता इथे ती कुणाला तरी कॉल करते. 5वीची पूजा असं म्हणते आता इथे प्रिया. उद्या अस्मिताची डिलिव्हरी होऊन 5 दिवस होतील असं म्हणते आता प्रिया. येस असं म्हणते आता इथे प्रिया. येस येस. अर्जुन सायलीला ह्या पूजेच्या तयारीत अडकवता येईल असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया म्हणते आई असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता हा असं म्हणते आता इथे कल्पना. आता आपण अस्मिता आणि बाळाची 5वीची पूजा करणार आहोत ना असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता कल्पना म्हणते माझ्या मनात सुद्धा आलं होतं ते, पण अस्मिताचा मूड असा आहे तर ही विधी करायची की नाही हेच मला काय कळत नाही असं म्हणते कल्पना. त्यात न कळण्यासारखं काय असं म्हणते प्रिया. उलट ह्या पूजेमुळे अस्मिताचा मूड छान होईल ना असं म्हणते आता इथे प्रिया. आणि आईचा मूड कसा का असेना पण बाळाच्या चांगल्यासाठी ह्या रीती भीती पाळाव्याच लागतील ना असं म्हणते प्रिया. हो मामा असं म्हणतो आता इथे अश्विन. तन्वी बरोबर बोलतीये. तू ना असं मनात सुद्धा आणू नकोस की अस्मिताईच्या सिच्युएशनमुळे आमचा काहीतरी विधी पूर्ण नाही करायचा. आपण ना तिच्यासाठी जे पॉसिबल ते सगळं करूया असं म्हणतो इथे अश्विन. उलट तिनेच त्याला त्या माणसाला विसरायला मदत होईल असं म्हणतो अश्विन. कल्पना मलाही वाटतं तू ही पूजा करावीच असं म्हणतो इथे प्रताप. तर आता इथे सगळे ॲग्री होतात. तन्वी असं म्हणतो इथे अश्विन. तू हे लक्षात आणून दिलंस म्हणून हा विधी होतोय असं म्हणतो इथे अश्विन. तर आता सगळे खुश होतात बघा प्रेक्षक खूप. असंच लक्ष ठेवत जा असं म्हणतो इथे अश्विन. आणि अस्मिताईला कुठल्या गोष्टीची कमी पडू देऊ नकोस असं म्हणतो इथे अश्विन बघा प्रेक्षक तुम्ही दोघांना अगदी हुंदराला मांजर साक्ष आहात. किती त्रास देत असता हो, एकही संधी सोडत नाही तुम्ही मला त्रास द्यायची असं म्हणतो
सायली ओरड ह्याला असं म्हणतो अर्जुन. तुम्ही तर सोडून द्या, काही सांगायची गरजच नाही. चैतन्य भाऊजी परत असं करू नका असं म्हणते सायली. ओके असं म्हणतो चैतन्य. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. एका नवऱ्यावर खूप अन्याय होत असं म्हणतो इथे अर्जुन. नवऱ्याने जर गंमत केली तर 3-3 दिवस बायको चिडते तिच्याशी असं म्हणतो इथे अर्जुन. पण दिराने गंमत केली तर असं म्हणतो इथे अर्जुन. तर असं परत करू नका हा चैतन्य भाऊजी असं म्हणतो अर्जुन. दॅट्स सो अनफेअर. तू फोन ठेव मला तुझ्याशी बोलायचंच नाही असं म्हणतो अर्जुन. 1 मिनिट चैतन्य भाऊजी ऐका असं म्हणते सायली. साक्षी आणि सचिन भाऊजींबद्दल काही कळलंय का पोलिसांना असं म्हणते आता इथे सायली. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे चैतन्य म्हणतो वहिनी असं म्हणतो तो. अजून असं काय अपडेट आलेलं नाही आहे असं म्हणतो आता इथे चैतन्य. मी बघतो विचारून इन्स्पेक्टरांना असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं. तर चैतन्य म्हणतो अर्जुन मी शोधण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे चालतंय, ठेवतो फोन असं म्हणतो तो. बाय बाय असं म्हणतो आता इथे अर्जुन. फोन ठेवतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्जुन बघतच राहतो सायलीकडे. किती सिरियस होतेस तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी असं म्हणते आता इथे सायली. मी सिरियस होती असं म्हणते आता इथे सायली. तुमची तब्येत बिघडली असं मला वाटलं ना, म्हणून मी घाबरले असं म्हणते आता इथे सायली. आणि तुम्ही माझ्यापासून लपवताय हे कळलं की माझी चिडचिड होते असं म्हणते आता इथे सायली. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही माझ्यापासून अगदी छोट्यातली छोटी गोष्ट लपवली तरीही मला चालत नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुनला खूप भीती वाटते बघा प्रेक्षक, कारण साक्षीचं प्रकरण लपवलेलं असतं त्याने. तर सायली म्हणते उद्या सकाळपर्यंत त्या वंदना जाधवबद्दल कळेल का बघूया चैतन्य भाऊजींकडून. हे तर सकाळी 10 वाजता जाऊया आम्ही पोलीस स्टेशनला असं म्हणते सायली. काही करून उद्याच्या उद्या आपल्याला वंदना जाधवबद्दल कळायलाच हवं असं म्हणतो इथे अर्जुन. प्रिया आणि सदाशिव आणि मैनावतीला त्यांच्या घरापासून दुसरीकडे ठेवलं असेल हे मात्र नक्की असं म्हणतो इथे अर्जुन. आणि हेच तिनं वंदना जाधव बरोबर करायला नको असं म्हणतो. वंदना जाधव बद्दल तिला कसं काय कळलं असं म्हणतो इथे प्रिया. तिच्यापेक्षा आपण 4 पावलं पुढे जायला हवं. आपण जे काय करतोय ते प्रियाला कळलंय असा विचार करूनच पुढचं प्लॅनिंग करायचं असं म्हणतात इथे अर्जुन. बरोबर बोलताय तुम्ही असं म्हणते इथे सायली. पण आजपर्यंत खूप गाफील राहिलो आपण, पण आता नाही असं म्हणते होती. उद्याचं मिशन वंदना जाधवचा शोध असं म्हणतात इथे अर्जुन. सायली असं म्हणून ओरडते आता इथे कल्पना. तर आता आली आहे असं म्हणते आता इथे सायली. तर अर्जुन आणि सायली दोघे जातात बघा प्रेक्षक खाली. तर आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे सचिन आता बसलेला असतो बघा प्रेक्षक साक्षी सोबत. तर आता इथे साक्षीच्या मांडीवर बसलेली असते. तर आता इथे ती विचारते तुझा आवडता रंग कोणता रे सचिन असं म्हणते ती. तर आता त्याला खूप राग येतो. तर ती म्हणते सांगणार आहे ब्लू असं म्हणतो होता इथे तो. आणि आवडता पदार्थ असं म्हणते साक्षी. काय चाललंय सगळं असं म्हणतो होता इथे सचिन. अरे यार इट्स इंटरेस्टिंग. म्हणजे ही ऑनलाईन कम्पॅटेबिलिटी टेस्ट आहे. म्हणजे आपण दोघं ॲज अ कपल किती कम्पॅटेबल आहोत असं म्हणते साक्षी. आपण दोघं 100% कम्पॅटेबल आहोत साक्षी. आणि हे चेक करण्यासाठी टेस्ट बेस्टची काय गरज आहे असं म्हणतो सचिन. बरं असं म्हणते साक्षी. मला सांग तुला बाहेर फिरायला आवडतं की घरात बसून मूवी बघायला आवडतेस म्हणते साक्षी. माझ्या गर्लफ्रेंडला जे करायला आवडतं तेच मला आवडतं असं म्हणतो इथे सचिन. समुद्रावरती जायला आवडतं की डोंगरात फिरायला आवडतं असं म्हणते ती. जर साक्षीला समुद्र आवडत असेल तर मला सुद्धा समुद्र आवडतं असं म्हणतात इथे सचिन. जर तुला डोंगर आवडत असेल तर मलाही डोंगरच आवडतात असं म्हणतात इथे सचिन. चिटिंग आहे असं म्हणतात इथे साक्षी. नॉट फेअर. म्हणजे अशी उत्तरं दिली तर आपला स्कोर चांगलाच येणार असं म्हणतात इथे साक्षी. तर आता ती बघते सचिनकडे. पण मला ही चिटिंग आवडली असं म्हणते आता इथे साक्षी. ओके असं म्हणते साक्षी. मला असं सांग जर तुला अशी मोठी रक्कम मिळाली तर तू त्याचं काय करशील असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन घाबरतो. तर त्याची बॉडी लँग्वेज बदलते बघा प्रेक्षक हो. तर आता साक्षी म्हणते काय झालं. तर सचिन आता म्हणतच नाही काही. माझं ना डोकं ठणकायला लागतं तो विषय काढलं तर. माझ्यासमोर काढू नकोस तो विषय. त्या कॅनडाच्या बँकेत माझे लाखो पैसे फ्रोझन आहेत. मला त्याला हात नाही लावता येत आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय सगळा. काय करू ह्या लोनचं असं म्हणते हो तो. फेडून टाक असं म्हणते साक्षी. हो बरोबर. आता बाहेर जातो झाडावरनं पैसे तोडून आणतो आणि फेडतो खर्च असं म्हणतो इथे सचिन. दॅट सिम्पल. तर आता इथे साक्षी काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता ती तिथून उठून जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन ऍक्टिंग करत असतो सगळी पैसे मिळवण्यासाठी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सुभेदारांचं घर दाखवले. विमल जरा इथे एक उद्याच्या तयारीबद्दल मला बोलायचं असं म्हणते आता इथे कल्पना. म्हणजे 5वीच्या पूजेची तयारी असं म्हणतात इथे प्रताप. बरं विमल मला सांग रांगोळी आहे का. परवा बघितलं होते संपत आली होती. सायली ताईंनी आणून ठेवली असं म्हणते आता इथे विमल. बरं उद्या सकाळी ना फुलं काढून ठेव आणि तेवढ्यातच अर्जुन सायली येतात खाली. तुम्ही दोघे आलात बरं केलं तसं म्हणते कल्पना. बरं उद्या तुम्ही कुठेही जाऊ नका घरातच राहा असं म्हणते आता इथे कल्पना. तर अर्जुन सायलीला एकदम धक्का बसतो. अर्जुन तू सुद्धा उद्या ऑफिसला जाऊ नकोस असं म्हणते आता इथे कल्पना. का असं म्हणतो अर्जुन. नाही आय मीन असं काय उद्या असं म्हणतात इथे अर्जुन. उद्या बाळाची 5वीची पूजा करायची असं म्हणतात इथे अश्विन. तर आता सगळेजण हो म्हणतात. मग अशी तन्वीने ममाच्या ते लक्षात आणून दिलं असं म्हणतात इथे अश्विन. तर सायलीने अर्जुनला कळतं ही काय करते म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन चिडतो खूप. तर प्रताप म्हणतो अर्जुन म्हणजे या पूजेच्या निमित्ताने आपण घरातलं वातावरण एकदम प्रसन्न करून टाकू असं म्हणतात इथे प्रताप. म्हणजे अस्मिताला पुढे काही टेन्शन राहणार नाही तिला फ्रेश वाटेल असं म्हणतात इथे प्रताप. हो असं म्हणते कल्पना. म्हणजे पूजा काय जास्त मोठी नसते पण बाळाकरता ती करायला हवी असं म्हणते आता इथे कल्पना. म्हणजे चटवा येऊन बाळाच्या नशिबात सुख आणि आनंद लिहून जाते असं म्हणते आता इथे कल्पना.
नाही, तन्वीने पूजेची आठवण करून दिली ते मात्र बरं झालं असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे राग येतो खूप सायली अर्जुनला. तन्वी, तू पण पूजेच्या तयारीची जबाबदारी घेशील ना ग असं म्हणते कल्पना. म्हणजे काय प्रश्नच नाही असं म्हणते आता इथे प्रिया. एक काम कर कल्पना, पूजा अगदी व्यवस्थित व्हायला हवी, कुठलीही कमतरता राहायला नको असं म्हणतो प्रताप. बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, काय सायलीला सगळा रीती भाग ती एकदम व्यवस्थित माहिती आहे तसं म्हणते आता इथे प्रिया. त्यामुळे उद्याचा दिवस ना पूर्ण वेळ मी तिच्यासोबत थांबेन आणि ती सांगेल तशी तयारी करत जाईन असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात तर त्यांना कळतं तिचा प्लॅन. उद्या मी स्वयंपाकात अजिबात लुडबुड करणार नाही असं म्हणते प्रिया, कारण मला माहिती आहे मला अजून सायली आणि आईसारखा स्वयंपाक जमत नाही ना असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे कल्पना म्हणते चालेल चालेल, बरं मी आणि विमल लिस्ट करतो, सायली बाकी सगळी तयारी तू करशील ना असं म्हणते कल्पना. हो असं म्हणते सायली. आपल्याला उद्या पोलीस स्टेशनला जायचं आहे, त्या वंदना जाधव बद्दल लवकरात लवकर कळायला हवं ना आपल्याला असं म्हणतात इथे अर्जुन. तर प्रिया खूप आनंदात असते. माहिती आहे मला असं म्हणते आता इथे सायली. पूजा पण महत्वाची असं म्हणते आता इथे सायली. का बोलताय तुम्ही दोघं असं म्हणते आता इथे कल्पना. तर सायली म्हणते हेच म्हणत होतो की तुम्ही आधी करून द्या, मी दोघं जाऊन आणू सगळं सामान असं म्हणते आता इथे सायली. बरं असं म्हणते कल्पना. अगं तुम्हाला दोघांना जायची काय गरज असं म्हणते प्रिया. विमल आणेन ना. काय विमल आणशील ना असं म्हणते प्रिया. हो हो असं म्हणते विमल, मी आणते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, पण अस्मिता ताईंसाठी नवीन साडी पण घ्यावी लागेल ना असं म्हणते सायली. साडी वगैरे बाकी सगळं पण सामान मी आणतो. आणि लहान बाळाचे कपडे बघितलं ना की कुठला घेऊ आणि कुठला नको असं होतंय. किती गोड असतात आणि छोटे छोटे असे छान वाटतात असं म्हणते सायली. सायली अगं पुरे तू बाळा करता केवढी शॉपिंग करशील, एवढं करून त्याला कोरे कपडे वापरायचेच नाही असं म्हणते कल्पना. झालं तर मग असं म्हणते प्रिया, साठी अजिबात नवीन कपडे आणायचे नाही असं म्हणते आता इथे प्रिया. बरं असं म्हणतो प्रताप. सायलीच्या चेहऱ्याकडे तरी बघा असं म्हणतो प्रताप. त्या बाळासाठी कपडे आणायचे म्हणून चेहऱ्याला फुललंय कसा तिचा असं म्हणतो होता प्रताप. खराय असं म्हणते विमल. सायली ताई बाळाबद्दल बोलायला लागल्या ना तर त्यांचा चेहरा असा होऊन जातो असं म्हणते आता इथे विमल. तर आता इथे खूप हसतात सगळेजण. चला आता तुम्हा दोघांना मनावरती घ्यायलाच हवं असं म्हणते आता इथे कल्पना. मी तर एका पायऱ्यावर तयार आहे मम्मा असं म्हणतो इथे अर्जुन. बायकोने मनावर घ्यायला हवं ना असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे चिमटा काढते बघा प्रेक्षक हो सायली अर्जुनला. अरे ह्या गोड बातमीची मी केव्हापासून वाट बघते असं म्हणते आता इथे कल्पना. तर सायली म्हणते अस्मिता ताईंना दूध नेऊन द्यायचं आहे ना, मी देते असं म्हणते आता इथे सायली आणि निघून जाते ती तिथून. ए सायली आता ना पळ काढू नकोस असं म्हणते आता इथे कल्पना. गोड बातमी कधी देतेस ते सांग असं म्हणते कल्पना. तर आता इथे अर्जुन पण हसतो. तर आता इथे सचिन डोक्याला हादरून बसलेला असतो. तर तेवढ्यात आता इथे साक्षी ते बघा प्रेक्षक हो, आणि तीन आता एनव्हलप्स घेऊन आलेले असते. 5 लाख असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन ते आपल्या हातामध्ये घेतो. तर आता ते 5 लाख असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन म्हणतो मला 10 लाखांची गरज आहे ना असं म्हणतात इथे सचिन. माहितीये मला असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता ती म्हणते पण काय ना सचिन असं म्हणते आता इथे साक्षी. जर मी तुला सगळे पैसे दिले तर मग तू परत आलाच नाहीस तर असं म्हणते आता इथे साक्षी. म्हणून पळून गेलास तर म्हणून असं म्हणते ती. तर काय साक्षी तू माझ्यावर संशय घेतेस असं म्हणतो आता इथे सचिन. अरे तुझ्यावर असं कसं संशय घेईन मी असं म्हणते साक्षी. ना काय ना डार्लिंग, आता जर का मी तुला सगळे पैसे दिले तर कसं चालेल असं म्हणते साक्षी. आता एवढे ठेव, बाकीचे नंतर देईन असं म्हणते साक्षी. पण लगेच देईल हा असं म्हणते आता इथे साक्षी. माझ्या हातात काहीतरी पडायला हवं की नाही असं म्हणते आता इथे ती. तर आता ती म्हणते आता एवढे पैसे त्यांच्या तोंडावर मार असं म्हणते साक्षी. पुढे बघू असं म्हणते ती. तर आता सचिन खूप आनंदात असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि तिच्या हाताची पापी घेतो आता. तर आता इथे साक्षी बघतच राहते तिच्याकडे. तर सचिन म्हणतो आय लव्ह यू ब्युटिफुल असं म्हणतो बघा प्रेक्षक हो तो साक्षीला. आय लव्ह यू म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो साक्षीला तो खूप जोरात मिठी मारतो. तर आता इथे खूप आनंद झालेला असतो सचिनला आणि आता तो विचारत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिताला दाखवलं आहे. तर आता इथे अस्मिता बसलेली असते आपल्या बाळाला झोका देत. तर आता इथे ती विचार करत बसलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती खूप विचार करत असते. तर आपला फोन आपल्या हातामध्ये घेते बघा प्रेक्षक हो. तर आता ती कोणाला तरी कॉल लावते. तर आता कॉल लावल्यानंतर बघा प्रेक्षक हो त्या बाजून काही रिप्लायच येत नाही. तर आता ती खूप चिडते. तर आता ती म्हणायला लागते अजूनही सचिनचा कॉल लागत नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. फोन ऑफच आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता परत कॉल करते बघा प्रेक्षक होती. तर आता सायली येते तेवढ्यातच तिथे. तर आता झोपला का असं म्हणते आता इथे सायली. आणि आता ती दूध घेऊन आलेली असते. अस्मिता ताई उद्या 5वीची पूजा करायची ठरली आहे. बाळासाठी काही रीतीभाती कमी पडता कामा नाहीत ना असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अस्मिता उभारते बघा प्रेक्षक हो. 5वीची पूजा तुमच्या लक्षात आहे असं म्हणते अस्मिता. पण बाळाचा बाप तुमच्या लक्षात नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता अस्मिता म्हणते तुमच्यापैकी कोणी सचिनला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही आता असं म्हणते आता इथे अस्मिता. माझ्याने बाळाची छान काळजी घेते असं म्हणते अस्मिता. पण बाळाच्या बापाचं काय असं म्हणते आता इथे अस्मिता. त्याच्याबद्दल काहीच कसं वाटत नाहीये असं म्हणते अस्मिता. अस्मिता ताई आम्हा सगळ्यांना नक्की काय वाटावं अशी इच्छा आहे तुमची असं म्हणते आता इथे सायली. ते सचिन भाऊजी जे काय वागलेत ना त्यानंतर आम्ही त्यांचा फक्त रागच करू शकतो असं म्हणते सायली. त्याने काय केलं याचा पारा उकाळत बसा तुम्ही असं म्हणते अस्मिता. सचिनची काहीतरी बाजू असेल ना असं म्हणते आता अस्मिता. तू बघितल्यापासून तो घरीच आलेला नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. तो कदाचित स्वतःच्या घरी पण नाही गेला असं म्हणते आता इथे अस्मिता. मग तो कुठे असेल असं म्हणते आता इथे अस्मिता. काय खात पीत असेल असं म्हणते आता इथे अस्मिता. असं तुमच्यापैकी
त्याचा विचार करणार नाही हे माहिती आहे मला, पण मी विचार करणार असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे सायली म्हणते हे बघा मला काही बघायचं नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. 5वीची पूजा वगैरे जे काय आहे ना ते तुम्ही बघा असं म्हणते अस्मिता. त्यामध्ये मला ओढू नका असं म्हणते आता इथे अस्मिता. मामा जे काही सांगेल ना ते मी सगळं करेन असं म्हणते आता इथे अस्मिता. पण एक गोष्ट लक्षात ठेव सायलीच म्हणते आता इथे अस्मिता, जर उद्यापर्यंत सचिनचा कॉन्टॅक्ट नाही ना झाला तर मी त्याला स्वतः शोधणार आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक हो. तर आता सायली म्हणते अस्मिता ते हो. तर आता अस्मिता म्हणते हो ओल्या बाळंतिणीने घराबाहेर जायचं नसतं सगळं माहिती आहे मला असं म्हणते अस्मिता. पण तुम्हाला कोणालाच सचिनबद्दल काही वाटत नसलं तरीही मला आणि बाळाला त्याची गरज आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता ताई अहो हे त्यांना शोधायचा प्रयत्न करताय तसं म्हणते सायली. अर्जुन काय करतोय माहिती आहे मला, आणि त्याला सचिन सापडला ना तर त्यालाही तो पोलिसात देईन असं म्हणते आता इथे अस्मिता. बहिणीचा नवरा आहे ह्याचा विचार सुद्धा करणार नाही तो असं म्हणते ती. अस्मिता ताई असं म्हणते सायली. हे बघ थोडा वेळ मला एकटी राहू दे सायली असं म्हणते आता इथे अस्मिता. कारण तुझ्याशी कितीही बोलले ना तरी तुला काहीही कळणार नाही हे माहिती आहे मला, आणि तसंही माझा निर्णय झालाय असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती खूप चिडलेली असते. तुम्ही मला कितीही समजावण्याचा प्रयत्न केलात ना तरीही तो बदलणार नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे काही झालं तरी मी सचिनला शोधल्याशिवाय राहणार नाही, मी त्याला शोधणारच असं म्हणते ती. अस्मिता ते खूप चिडले आहेत, पण त्यांना समजून घ्यायला कुणीतरी त्याच्या अवतीभोवती हवं. उद्या मी ह्यांच्यासोबत वंदना जाधवला शोधायला बाहेर नाही पडू शकणार असं म्हणते सायली. तर आता इथे अस्मिता बघते सायलीकडे. आता इथे उभं नका राहूस असं म्हणते अस्मिता. जा इथून, उभे राहून माझा स्पेस वाढवतेस असं म्हणते आता इथे अस्मिता. जा तू असं म्हणते आता अस्मिता. तर आता इथे सायली दूध घेऊन आलेली असते. तर आता ती दूध देते बघा प्रेक्षक अस्मिताला. दूध पिऊन घ्या अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अस्मिता तो ग्लास घेते बघा प्रेक्षक हो. तर आता सायली निघून जाते तिथून. तर आता इथे प्रियाला दाखवले. तर आता इथे प्रिया पॉपकॉर्न खात असते आणि ज्यूस पित असते आणि एसी ऑन करून आराम बसलेली असते. तर आता हा ह्याला म्हणतात स्वर्ग सुख असं म्हणते आता इथे प्रिया. किती दिवसांनी असा निवांतपणा मिळालाय असं म्हणते आता इथे प्रिया. अच्छा प्लॅनमुळे अर्जुन सायली घरातच अडकून पडतायत असं म्हणते आता इथे प्रिया. आणि आता ती नूडल्स खात असते ज्यूस सोबत. असा एकदा का ती बाई सापडली ना तर तिला सुद्धा सदा आणि महिन्यासारखं गायब करते का नाही बघच असं म्हणते आता इथे प्रिया. एकदा का ती गेली किंवा अर्जुन सायलीला माझ्याबद्दल सांगणारं कोणीच उरणार नाही असं म्हणते आता इथे प्रिया. फोन करतेस म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे फोन करते बघा प्रेक्षक हो प्रिया. तर आता इथे तिने कॉल लावले असतो त्या माणसाला. हॅलो मॅडम असं म्हणतो तो. बोला दादा त्या बाईंबद्दल काय कळलं का असं म्हणते आता इथे प्रिया. ती बाई परत नाही आली असं म्हणतो तो. इथली चाळीतली बाई म्हणत होती तिला काम होतं म्हणून ती मुंबईला निघून गेली असं म्हणतो तो. आणि हो ती तिथेच काम करणार म्हणे असं म्हणत होते असं म्हणतो तो. तर आता इथे प्रिया हसते खूप. तर आता तिला खूप आनंद होतो आणि थँक्यू दादा, थँक्यू सो मच असं म्हणते प्रिया. खूप मोठं काम केलं तुम्ही माझं. तर आता इथे प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता टाळ्या वाजवत असते ती बाई स्वतःहूनच माझ्या मार्गातून निघून गेली असं म्हणते आता इथे प्रिया. आता अर्जुन सायलीने केवढंही शोधलं ना तिला तरी ती काय सापडत नसते असं म्हणते आता इथे प्रिया. आणि ती खूप आनंदात असते बघा प्रेक्षक आणि टाळ्या वाजवते. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुनला दाखवलंय. तर आता इथे सायली येते आपल्या खोलीमध्ये. तर आता इथे अर्जुन भेटतो तिला. हे काय मम्मानी पूजा शोधून काढले, उद्या आपल्याला वंदना जाधव बद्दल शोधायला जायचं होतं असं म्हणतो इथे अर्जुन. आता पूर्ण दिवस आपला इथेच जाणार, घरीच अडकून बसलं तर कसं होणार. तसंही उद्या दोघं एकत्र बाहेर पडलो नसतोच, मग काहीतरी कारण काढू ना बाहेर असं म्हणतो अर्जुन. तसं केलं तरी आई आपल्याला बाहेर जाऊ देतीलही, पण मलाच घरी राहायचं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो का. तर सायली म्हणते एक काम करा ना तुम्ही चैतन्य भाऊजींना घेऊन जा, मी अस्मिता ताईंसोबत थांबते, पूजेची तयारी करते. ही पूजा उत्साहात पार पडणं खूप गरजेचं असं म्हणते आता इथे सायली टेन्शनमध्ये येते. तर आता इथे अर्जुन म्हणतो अस्मिताई सोबत, तुला अस्मिताई सोबत का थांबायचं असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक हो म्हणजे ती आता ठीक आहे, बाळ सुद्धा ठीक आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे बघ सध्या प्रियाबद्दल आपल्याला जे जे कळेल ते शोधायला नको का असं म्हणतो आता इथे अर्जुन. ते इम्पॉर्टंट नाही आहे का. तर आता इथे सायली म्हणते आहे, पण आपल्यासाठी आपला हा शोध आणि घरातलं हे कार्य या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ह्या दोन्हींचा समतोल आम्हाला राखायला हवा असं म्हणते आता इथे सायली. काय चाललं तुझ्या डोक्यात असं म्हणतो इथे अर्जुन. काहीतरी आहे जे तुम्हाला सांगत नाहीस काय असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे सायली बोलायला लागते बघा प्रेक्षक मी अस्मिता ताईंच्या खोलीत गेले होते असं म्हणते आता इथे सायली. तर तो सगळा प्रकार सांगते. तर आता इथे त्याला सांगते ती एक कसं अस्मिता तिला बोललेली असते. एक गोष्ट लक्षात ठेव सायली, कॉन्टॅक्ट नाही ना झाला माझा सचिनशी तर मी त्याला स्वतः शोधायला जाईन असं म्हटलेली स्मिता. ते सगळं सांगते आता सायली अर्जुनला. तिचं डोकं फिरलंय का, तो सचिन काय लायकीचा माणूस आहे सगळ्यांना दिसलंय असं म्हणतो अर्जुन. त्याने फक्त साक्षी सोबतचा अफेअर नाही लपवलं, तेही लपून ठेवलंय की साक्षी अजूनही जिवंत आहे असं म्हणतो इथे अर्जुन. त्याचा अजूनही साक्षी सोबतचा अफेअर चालूच आहे, तरीही अस्मिताला त्याला शोधायला जायचं आहे आणि त्याच्या पाठीमागे आपली लाईफ बर्बाद करायची असं म्हणतो अर्जुन. मी असं काही होऊ देणार नाही असं म्हणतो अर्जुन. कोणाला फोन करताय तुम्ही असं म्हणते सायली. अहो राग घालू नका असं म्हणते इथे सायली. तर आता कॉल करतो अर्जुन. चैतन्य ऐक, मला अस्मितासाठी डिवोर्स लॉयर हवा असं म्हणतो इथे अर्जुन. जी प्रोसेस आहे ती चालू कर, पेपर सुद्धाच हवेत असं म्हणतो अर्जुन. गॉट इट.
तर आता सायली म्हणते तुम्ही कुठलं टोक गाठताय, घटस्फोटाचा विचार करताय तुम्ही. अहो अस्मिताताई अजून एक धक्का सहन करायच्या मनस्थितीत नाहीये, त्यांना सावरायला तरी वेळ द्या असं म्हणते सायली. तिला जितका वेळ देऊ ती तितका सचिनच्या पाठीमागे जाईल असं म्हणतो अर्जुन. हे बघा घरातल्या गोष्टी माझ्यावर सोडा तुम्ही, प्रिया बाबतीत काय कळतंय का ह्याच्याकडे बघा आणि अस्मिताताईंबद्दल कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका असं म्हणते सायली. म्हणजे ती मूर्खपणा करतच राहणार. मी हात जोडते तुमच्या समोर, माझं ऐका असं म्हणते आता इथे सायली. एका लग्नात जा किंवा संसाराचाही विषय नाहीये हा, अस्मिताताई आणि त्यांच्या बाळाचा प्रश्न आहे, बाळाच्या आयुष्याचा विषय हा असं म्हणते सायली. तुम्ही आताच्या आता चैतन्य भाऊजींना घटस्फोटाचे कागद आणायचे नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि तुम्ही त्या दिशेने कोणताही विचार करणार नाही असं म्हणते सायली. कळतंय का असं म्हणते सायली. अस्मिताईला जो त्रास व्हायचा आहे तो त्रास होऊ जाऊ देत, पण हा विषय मला आता कायमचा संपून टाकायचा असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक वाचा बघ इथे समोर बघत रेखामध्ये काय ते. तर आता इथे बघा प्रेक्षक अस्मिता बसलेली असते नाश्ता करत. तर आता इथे अर्जुन येतो आणि आता इथे तो म्हणतो की आम्ही तुझ्या आणि सचिनच्या डिवोर्ससाठी फाईल करतोय पेपर्स. तर आता पेपर समोर ठेवले असतात. मला माझा संसार हवाय कारण माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणते आता इथे अस्मिता रडत रडत. मी ह्यावर सही करणार नाही म्हणजे नाही असं म्हणते अस्मिता. मी तुम्हाला सांगितलं होतं ना घाई करू नका, तरी तुम्ही केली तसं म्हणते आता इथे सायली अर्जुनला. चैतन्य भाऊजी तुम्ही त्या वंदना जाधवची माहिती काढायला घेणार होता ना, ह्यांना घेऊन जा आणि आजच ती माहिती काढा असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रिया थांबलेली आहे. सायली तर इथे आहे, मग अर्जुन कुठे गेला असं म्हणते प्रिया. वंदना जाधवचा FIR आणि पत्ता आणि फोन नंबर सुद्धा आहे असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.